तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। केंद्राच्या नक्षा डिजिटल सर्वेला नागरिकांनी सहकार्य करावं, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचं मत। बोरगाव येथील श्री वाशीखान मंदिरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। मोबाईलच्या जमान्यात बदलत्या परिस्थितीनुसार सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत। भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीच्या विकसित क्षेत्राला ऊर्जित अवस्था देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील शहरी व ग्रामीण भागातील गावठाण शेती व बॉर्डर एरियाचे ड्रोनद्वारा सिटी सर्वे करण्याचं कार्य हाती घेतलं। बेळगाव जिल्ह्यातील नक्षा या सिटी सर्वेसाठी बोरगाव व कोकाक या दोन पट्टण पंचायतचे सिलेक्शन करण्यात आलं आहे। त्या कारण बोरगाव शहरातील नागरिकांनी या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी करावं, असं आवाहन चिकोडी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले। ते बोरगाव येथील श्री वाशीखान मंदिरात आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते। बोरगाव येथील वाशीखान मंदिर येथे कर्नाटक सरकार महसूल विभाग व भूमापन महसूल व्यवस्था आणि भू दाखला नगर प्राधिकरण डिपार्टमेंट आणि बोरगाव पट्टण पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव शहरातील घर व प्लॉट शेती भूखंड नकाशा तयार करणं सिटी सर्वे नक्षा या सदराखाली वाशीखान मंदिरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बेळगाव बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मण चिंगळे, सहकार रत्न श्री उत्तम पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब भावले, DDLR ऑफिसर शशिकांत हेगडे, ADLR ऑफिसर विजय कुमार, बोरगाव पट्टण पंचायत अध्यक्ष पिंटू कांबळे, उपाध्यक्ष भारती वसवाडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी, पट्टण पंचायत चीफ ऑफिसर स्वानंद तोडकर यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांचे पंचायतच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित शेतकरी बांधव व नागरिकांना नक्षा या सिटी सर्वे बद्दलची माहिती व छायाचित्र प्रात्यक्षिक दाखवण्यात आली। या कार्यक्रमास बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे, युवा नेते उत्तम पाटील, अण्णासाहेब भावले, बसू पाटील, नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष सौ भारती वसवाडे, अशोक आरगे, नगरसेवक श्री अभय मगदूम, माणिक कुंभार, प्रदीप माळी, तुळशीदास वसवाडे, शोभा हावले, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, सहनगरसेवक मुख्याधिकारी स्वानंद तोडकर, आशा अंगणवाडी कर्मचारी, पंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व नक्षा डिजिटल सर्वे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SD तोडकर यांनी केलं, तर आभार पोपट कुरळे यांनी मानले। N न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। कर्नाटक ಸರ್ಕಾರದ ಸಹಭಾಗಿತ್ವ ಒಳಗೆ ಈ ನಕ್ಷೆ ಯೋಜನೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಗೆ ತಲುಪುವಂತೆ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯ ಆಸ್ತಿಗಳನ್ನು ಮನೆ ಇರಲಿ ಹೊಲ ಜಾಗ ಇರಲಿ ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಆ ಊರಿನಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನ ಇರಲಿ ಉದ್ಯಾನವನ ಸಾರ್ವಜನಿಕ ಜಾಗ ರಸ್ತೆ ಇಂಚು ಯಾವ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಬಿಡದಾಗೆ ಅಳತೆ ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶನ ಈ ನಕ್ಷೆ ಯೋಜನೆ ಉದ್ದೇಶ ಆಗಿರ್ತದೆ। ಈ ನಕ್ಷೆ ಯೋಜನೆ ಉದ್ದೇಶದ ಒಂದು 2-4 ಮಾತುಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದರ ತುಣುಕು ತಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಮೂಲಕ ನಾವು ಮುಂದಿನ ವಿವರಣೆಯನ್ನು ನೀಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। People will live in urban areas, intensifying challenges related to land tenure, ownership disputes, and unauthorized land use. Accurate and accessible urban land records are not just essential, they are the foundation of sustainable urban planning, economic investments, and improved governance. To drive this transformation, the Department of Land Resources launched Naksha. शहरी आबादी को सम्मानजनक जीवन जीने का अवसर प्रदान करने के लिए प्रभावी योजनाओं की जरूरत होती है। ये कदम शहरी नागरिकों को सशक्त बनाकर संपत्ति का निर्धारण प्रणाली में क्रांति लाने और ईज ऑफ लिविंग को बढ़ावा देने वाला होगा। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।